100ची नोट घेऊन मुंबईमध्ये आलेला हा संतोष अब्दुल, आणि मला विश्वासच बसत नाही रक्तदादा की त्या 100ची नोट घेऊन आलेला हा संतोष अब्दुल गेल्या 3.5 वर्षात 50 लाखाचं रक्त रुग्णांना मोफत देऊन गेला. रुग्णांना 50 लाखाचं रक्त मोफत उपलब्ध करून देत असताना केम वाडिया टाटा सारख्या ठिकाणी आलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना 15 लाखाहून अधिक रुपयांचं जेवण मोफत देऊ शकला. आणि हे देऊ शकला कारण माझ्या समोर असलेले तुम्ही सर्व सदस्य, व्यासपीठावर बसलेले सर्व सदस्य, माझे सर्व रक्तदाते, माझे सर्व हितचिंतक यांच्यामुळे शक्य आहे. एक सकारात्मक इच्छाशक्ती, एक सकारात्मक भावना. मला जनतेसाठी जगायचंय, मला जनतेला जगवायचंय, मला रुग्णांना वाचवायचंय आणि मला लोकांसाठी जगायचंय. हीच एक भावना घेऊन मी आतापर्यंत झटत आहे. मी माझ्या मनोगडाकडे पुढं वळणार आहे, परंतु आयुष्यात प्रत्येकाला एक गॉडफादर लागतो आणि माझ्या आयुष्यात सर्वच आहेत, पण सर्वात महत्वाचा गॉडफादर कोण असेल तर ते आमचे आनंददा खटावकर. आतापर्यंत समोर ते भाषण ऐकत होते कारण कामानिमित्त गेले असतील, पण आजचा हा जो ग्राउंड आहे किंवा याच्या अगोदर जेव्हा आपल्याला रक्तदान शिबिराला जेव्हा जेव्हा जे जे काय लागलं ना त्या माणसाने 1 रुपया न घेता दिलं. म्हणजे प्रस्थापिकांना आपल्याला झोपवायचं असेल तर शक्य नाही. खिशामध्ये पैसा आहे म्हणूनच काय होतं असं नाही बाबांनो, परंतु सकारात्मक इच्छाशक्ती, सकारात्मक भावना आपल्याकडे असतील तर त्या आपण घेऊन जर पुढे चाललो तर या जगामध्ये अशक्य असं काय. मी या ठिकाणी साधारणतः नोंदणी झालेला आकडा घेतला 500च्या पलीकडे गेलाय. म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी 500 पेक्षा जास्त बंधू भगिनी आलेले आहेत. युट्यूब लाईव्हचा आकडा घेतला 2000 लोक आता लाईव्ह पाहत आहेत. आज थोडीशी ट्रेनची गडबड झाली, पण साला संतोष अब्दुलचं नशीबच फुटका आहे. जेव्हा जेव्हा काय करायला जातो कोण ना कोण आडवा येतो, पण आडवा आल्यानंतर पण हार मानणारा संतोष अब्दुल, आडवा आल्यानंतर पण हार मानणारा संतोष अब्दुल नाही. आज तुम्हाला सांगतो खरोखरच आजचा कार्यक्रम घ्यायला रक्तदादा माझ्याकडे पैसे नव्हते. 3 महिने झाले पगार बंद झालाय, परंतु माझी सामाजिक कार्याची जिद्द थांबले काय सांगावं? सांगा कोणीतरी तुमच्यापैकी हात उचलून, सामाजिक कार्याची जिद्द थांबले का? तुमच्या रात्री अपरात्री समस्या, माझं कधी प्रॉब्लेम सांगितलं का अरे बाबा आज रक्त नाही मला पगार नाही झाला नको करू, नाही मी नोकरीला नाही फोन सांगितलं का एकदा तरी? पण आज जेव्हा मी तुम्हाला सर्वांना आव्हान केलं, माझ्या प्रतिष्ठानच्या 2500 पैकी फक्त 500 सदस्य, मला वाईट नाही वाटलं. मी कधीही खचून जाणारा माणूस नाही, परंतु बाबानं जेव्हा कधीतरी आपल्यातला एखादा माणूस पोट तिडकीने सांगत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, त्यावेळेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज जर मला शुभेच्छा दिल्या असत्यात, माझं काय म्हणणं आहे ते ऐकलं असतं तर मला खूप आनंद वाटला असता. परंतु मी काय म्हणालो, मी खचून जाणारा माणूस नाही. आजच्या कार्यक्रमासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन झालं तेव्हा कोल्हापूर समाजा यादव नावाचे मित्र आहेत, प्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांचा मला फोन आला, संतोष दादा तुमचे साहेब तर खासदारकीला उभे झाले, तुम्ही जर आता आमदारांचे पीए देखील नाही, मग आता हा कार्यक्रमाचा खर्च कसा करणार? त्यावेळेला माझ्या त्या मित्राने 10,000 रुपये मला गुगल पे पाठवले आजच्या कार्यक्रमासाठी. कार्यक्रम म्हटला की खर्च असतो, पण जर काय कोल्हापूरवाला मित्र या संतोष अब्दुलसाठी 10,000 रुपये पाठवू शकतो तर दापोली, मंडणगड आणि खेडवाल्यांनी काय केलं पाहिजे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आता मला पण प्रश्न पडलाय, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आता बोलू की नको? काय रटले दादा, पिचरले दादा, बैकर दादा, बोलू की नको? आता तुम्ही सर्वांनी सांगितले बाबा एकदाचा निर्णय घेऊन टाक, घेऊ की नको? मनोहर दादा काय वाटतंय? कुणाला वाटतं संतोष अब्दुलने निर्णय घ्यावा? कोणाला वाटतं जरा हात वर करा, आणि कोणाला वाटतंय नको घ्यावा त्यांनी पण हात वर करा. एकही हात वर नाही. म्हणजे मला जसं ते दादा म्हणाले बकरा आपल्या गावठी भाषेत, तसं बकरा बनवायचा प्लॅन तर नाही ना तुमचा, पण मला तुमच्यावर विश्वास आहे. जे लाईव्ह बघत असतील, या ठिकाणी प्रत्यक्ष जे आले त्या माझ्या प्रत्येक सहकार्यावर मला विश्वास आहे, कारण की तुमच्यामुळेच मी 50 लाखाचं रक्त मोफत दिलं हो, तेव्हा तुम्हीच होतात ना. त्यामुळं जर तुम्ही मला सांगत असाल की
संतोष दादा तुम्ही हा निर्णय घेऊन टाका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यासाठी दिवसाचे 24 तास करायला तयार असाल, ज्या दिवशी 2024च्या विधानसभेचा रिझल्ट लागलेला असेल त्यावेळेला दापोली, मंडणगड आणि खेडचा आमदार हा संतोष अब्दुल झाला. समजून जा म्हणतोय. गेल्या 5 वर्षात रक्ताचं पाणी करून या ठिकाणी गेल्या 5 वर्षात मी जे काय रक्ताचं पाणी करतोय बाबांनो, मी आज समाजकार्यात आलो ना, आमदार बिमदार होणं माझं स्वप्न नव्हतं, पण माझं पाय गुण एवढं चांगलं आहे. या ठिकाणी आमचे संदीप दादा आहेत चिखलीचे. हे चिखली गाव आहे ना, दापोली तालुक्याच्या नकाशात आहे की नाही हे कोणाला माहिती नव्हतं. बरोबर ना दादा? ज्या दिवशी 2017ला संतोष अब्दुल त्यांच्या वाडीत गेला, सांगितलं पुढच्या वर्षी तुमचा आयुष्यातला तुम्ही डांबरीकरण बघितलेलं नाही, त्या चिखली गाडीत जाऊन सांगितलं तुमचा पहिला डांबरीकरण झालेला असेल. झालं ना दादा? पण माझं दुर्भाग्य काय माहिती आहे काय, आज चिखली गावचं तुम्ही एकटेच आहात. पण मी आता परवा 1 मेला लग्नाला गेलो होतो, संतोष अब्दुलची पावलं त्या चिखलीवाडीत लागली. मी 5 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. आज त्यांचा 5 किलोमीटरचा रस्ता झालेला आहे. झालाय ना? म्हणजे संतोष अब्दुल सर्वांसाठी लकी आहे, हे कोणी विसरू नका, कोणी विसरू नका. बरेच अनेक बांधवांनी या ठिकाणी सूचना केल्या की बाबा ग्रामपंचायत लढायला पाहिजे, जिल्हा परिषद लढायला पाहिजे. सर्व योग्य सूचना होते, कारण की बघा प्रत्येकाचा ज्या ज्या पद्धतीने अभ्यास असतो त्याच्या पद्धतीने सूचना करतात. आणि म्हणूनच मी बोललो ना, मला तुमच्याशी बोलायचं आणि तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या काय ज्या सूचना येतील त्या मला